श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर बघा बाहीसाठी जे आहे ना ते एवढेच कापड राहिलेले आहे आणि यापासून जे आहे ते आपल्याला मोठी बाही तयार करायची आहे. म्हणजे 11 इंचाची ब्लाऊजचे जे माप आहे ना ते 34 इंचचे आहे, 34 इंच छातीचे. मग बघा ही डायमंडची जी लेस असते ना आपल्याला खड्यांची, ती लेस कट करून आधीच बाजूला काढून घेतली होती मी. आणि त्याच्या एका साईडला गॅप होता पूर्ण आणि एका साईडला पूर्ण भरीव असे खडे होते, तर ते खडे देखील मी काढून घेतले. आणि अशा पद्धतीने अरेंज करून मी ते शिवून घेत आहे, जेणेकरून ना म्हणजे आपली जी बाहीची लांबी आहे ना ती मोठी होणार आहे. बाहीची लांबी आहे ती शिवून 11 इंच आहे, त्यामुळे कट करून आपण 11.5 इंच घेतलेले आहे. आणि छातीचे माप हे 34 इंच असल्यामुळे 8.5 इंच आपला मुंड्याच्या साईडला येत आहे, म्हणजे उभं जे माप आपण कट करतो ते. तर बघा ज्या पद्धतीने मी व्हिडिओ जॉईंट करते आहे ना त्याच पद्धतीने तुम्हाला देखील जॉईंट करायचे आहेत. असे जॉईंट केले तरच आपली जी बाही आहे ती मोठी होते आणि पूर्ण आपल्याला व्यवस्थित बसती. शिवताना देखील कुठे कमी जास्त पडत नाही आणि दिसायला एवढं काही वाटत नाही, छान दिसते. कापड जरा मऊ होते त्यामुळे ना असे जरा मध्ये चुन्या येत होत्या, त्यामुळे मी ते थोडे ओढून त्या चुन्या काढण्याचा प्रयत्न करत होते. तर बघा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेलेच आहे, त्या पद्धतीनेच तुम्ही जर शिवले तर एकदम कमी कापडापासून देखील तुम्ही मोठी जी बाही आहे ती शिवू शकताय. आता हे जे जॉईंट आहेत हे मी कट केलेले नाही आहेत, कारण की ते जर ना आपण एकदम कट टू कट केले तर नंतर कापड जे आहे ते फसकायची भीती राहते. त्यामुळे मग मी ते जॉईंट आहेत ते असेच ठेवलेले आहेत आणि ते काय आतल्या साईडने झाकूनच जाणार आहेत, त्यामुळे त्याचा काही एवढा विषय नाही. ते जेवढे आपण थोडे जास्त ठेवलेले चांगले, जेणेकरून आपण जर ब्लाऊज घातला ना मग ते फसकत नाही, कितीही दिवस तुम्ही ब्लाऊज वापरला तरीही. मग अशा पद्धतीने आपण रेग्युलर बाही शिवतो ना त्याच पद्धतीने मी ती जी बाही आहे ती शिवून घेतलेली आहे. पण तुम्ही बघू शकताय की किती कमी कापडापासून आपण जे आहे ही बाही जी आहे ती तयार केलेली आहे. आणि हे जे जॉईंट आहेत ना हे पूर्ण जॉईंट आपले खालच्या साईडला झाकून जातात, एवढे काही दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला देखील बाहीला जर कापड कमी पडत असेल तर तुम्ही असे करून बाही मोठी करू शकताय. नाहीतर डायरेक्ट मग सांगून टाकायचे की बाही मोठी होत नाही, बाही मी बारीकीच करेन. पण शक्यतो होते. आता बघा ना तुम्ही 34 इंच चेस्टला जर आपण एवढी अशी बाही करू शकतो, तर 34 इंच चेस्टपर्यंत आपण कमी कापडामध्ये देखील अशी मोठी बाही करू शकतो. आणि रेग्युलर पद्धतीने आपण जशी ब्लाऊजला ना बाही जॉईंट करतो त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे. तर बाही जॉईंट करायच्या प्रत्येकाच्या सेपरेट वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यापैकी माझी ही अशी आहे, मी मधल्या बाजूने बाही जॉईंट करते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.